नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण अत्यंत धक्कादायक बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय आणि ती बातमी आहे महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला आणि त्याच्यामुळे खळबळ उडाली होती. तपासांती या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी तात्काळ कारवाई करत 13 जणांवर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती कळते. यामध्ये या सगळ्या आरोपींमध्ये एका नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे अशी देखील माहिती सध्या कळते. महाबळेश्वरमधून आलेली ही अत्यंत धक्कादायक घटना. एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला घरातच आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. त्यामुळे आता सुस्तावलेल्या यंत्रणेला जाग येणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलंय आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली असा हा सगळा प्रकार आता उघड होतो आहे. पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल केलाय अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आता आपल्या सोबत. किरण, अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, काय अधिक तपशील? रेणुका, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल, कारण या घटनेने संपूर्ण जिल्हा जो आहे तो पूर्णपणे हादरून उठलेला आहे. महाबळेश्वरमधील एक अल्पवयीन मुलगी आहे, याच्यावर अत्याचार झाले आणि ती अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी जी आहे तिला बाळ झालं. त्यानंतर या बाळाचं देखील दुसऱ्या मुंबई येथील कांदिवली येथील जे चौरेसे कुटुंब आहे या कुटुंबाला हे मूल जे आहे ते दत्तक देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न एकंदरीत या घटनेमधून समोर आलेला आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते महाबळेश्वरमधील DM बावळेकर यांची 2 मुलांचाही याच्यामध्ये समावेश आहे. या 2 मुलांनी या प्रकरणाला मदत केल्याचं त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भामध्ये महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 13 जणांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 4 जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि 9 जण जे आहेत ते फरार आहेत. एकंदरीत ही घटना जर पाहिली तर मुलीला दिवस गेल्यानंतर तिला बाळ झालं आणि हे प्रकरण दाबण्यासाठी या बाळाचं जे आहे तर दत्तक स्वरूपामध्ये मुंबई या ठिकाणी एका बड्या कुटुंबाला हे देण्यात आलं आणि हा सर्व प्रकार जो बावळेकरांचा हॉटेल आहे या हॉटेलमध्ये हा सर्व जो प्रकार आहे तो केला गेला. त्यानंतर त्या ठिकाणी एक विधी देखील केला गेला आणि या विधीमध्ये समाविष्ट असलेले जंगम असतील किंवा पुजारी असतील त्यांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता जे फरारी जे आरोपी आहेत त्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत. खरं किरण, अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे. साधारण कधी घडलेली घटना आणि त्यानंतर कसा हा सगळा प्रकार उघड झाला याविषयी अधिक काय तपशील? नक्कीच हे 4 ते 5 दिवसापूर्वीची ही घटना आहे आणि मुलीचं जे आहे ते मुलीला बाळ झाल्यानंतर ही घटना जी आहे ती समोर आली. यामध्येच तात्काळ जे बाळ झाल्यानंतर त्या बाळाचं दत्तक जे आहे ते बॉन्ड घेऊन त्या प्रकारे चौरेसे कुटुंबाला हे बाळ दत्तक देण्यात आलं. त्यानंतर हे बाळ मुंबई या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आता सद्यस्थितीला परिस्थिती पाहायला गेलं तर त्या मुलावरती आता मुंबई येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. किरण, म्हणजे एक प्रकारे हा सौदा करण्यात आलाय. एकीकडे मुलीवर अत्याचार झाले, त्यातून ती गर्भवती राहिली आणि आलेल्या बाळाचा एक प्रकारे सौदा केला असंच म्हणता येईल. हा सौदा केला असंही म्हणता येईल, कारण या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप या ठिकाणी केला जात आहे. त्यासोबतच हे प्रकरण दाबण्याचाही प्रकार या ठिकाणी केलेला. यामध्ये स्थानिक जे नेते आहेत त्यांचाही यामध्ये हात आहे आणि सर्व प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक असं म्हणावं लागेल. रेणुका, राजकीय दबाव यामध्ये होता का आणि साधारण हे प्रकरण सगळं समोर यायला यामुळे वेळ लागला असं अशी काही चर्चा? हा नक्कीच राजकीय दबाव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण यामध्ये जे आरोपी करण्यात आलेले आहेत DM बावळेकर हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यासोबत माजी नगराध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी पद जे आहे ते भूषवलेलं होतं आणि त्या ठिकाणी राजकीय वलय जे आहेत किंवा बॅकग्राऊंड असलेले हे आरोपी त्या ठिकाणी आहेत आणि या आरोपींनी या सर्व घटना ज्या आहेत दाबण्याचा प्रयत्न केला. प्रकरण जे आहे ते दाबून जे आहे ते मुलाची जी आहे ती योग्य ठिकाणी रवानगी करून हे सर्व प्रकरण कसं दाबता येईल, कारण यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी या दोन्ही जे शिवसेनेचे जे DM बावळेकर यांची जो मुलं आहेत त्यांच्याही हे सहकार्य असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. त्यामुळे यामध्ये दबाव तंत्र वापरूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. किरण, हे 13 जणांवर जसं आपण म्हणतोय गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली, कोणते कोणते गुन्हे या सगळ्यांवर दाखल आहेत?
आता या 13 जणांच्या वरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यापैकी जे मुख्य आरोपी आहेत, ज्या आरोपींनी या मुलीवरती अत्याचार केले, या दोघांनाही 2 दिवसापूर्वी महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामध्ये जो तपास केला आणि विचारणा केली, त्यामध्ये या सर्वांची नावं जी आहेत ती समोर आली। त्यानंतर DM बावळेकर यांचे जे दोन्ही पुत्र आहेत, योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर, या दोघांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि उर्वरित जे 9 जण आहेत आरोपी आहेत, त्या आरोपींचा आता शोध महाबळेश्वर पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर, इतर आरोपींचा शोध घेतला जातोय आणि आपण बघतोय की दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आता आपल्याला आमचे प्रतिनिधी किरण देतात। किरण, या सगळ्यामध्ये म्हणजे एकीकडे ही सगळी प्रक्रिया तर सुरू राहील, तपास आणि त्यानंतर शिक्षेची, पण या मुलीची आणि बाळाच्या प्रकृतीविषयी काय माहिती कळू शकली आहे? सध्या आता मुलीची आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे। बाळाला सुरक्षित ठिकाणी म्हणजे मुंबईमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्या मुलावरती आता सध्या उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र आता एकंदरीत हा सर्व प्रकार आहे तो धक्कादायक आणि यानंतर आता याच्यावरती पोलीस जो आहे तो तपास करत आहेत। त्या मुलाचा DNA असेल किंवा आईचा किंवा जे आरोपी आहेत त्यांचा एकंदरीत हा सगळा तपास केला जाणार आहे की तेच बाळ आहे का, आणि त्यानंतर जे आहे ते अजूनही तपासामध्ये पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे। अगदी किरण, या संदर्भात आपण बोलणार आहोत, तुम्ही असेच थांबाल। नीलम गोढे आता आपल्या सोबत आहेत। नीलम, ते अत्यंत निर्घृण असाच हा प्रकार सगळा म्हणावा लागेल। साताऱ्यातली ही सगळी बातमी समोर आली आहे। मुंबईतल्या चौरसिया कुटुंबाला हे बाळ दत्तक देण्यात आलं अशी माहिती देखील आता समोर आल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी आपली प्रतिक्रिया, आणि यामध्ये असं देखील म्हटलं जातंय की एका शिवसेना नेत्याच्या 2 मुलांचा यात समावेश आहे। कायम भूमिका हीच राहिलेली की कोणी असो, जो कोण आरोपी आहे त्याच्याबद्दलचा तपास करून योग्य कारवाई करण्यात आली। तुम्ही स्तंभ आहात लोकशाहीचे, तुम्ही त्या शिवसेना नेत्याचं नाव जाहीर करा, माहिती तुम्ही जाहीर करा, कोणी असो तिथे। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, त्यांनी स्वतःच्या सरदारांनी राज्यपालांनी चूक केली, त्यांचा चौरंग करून हात कापून टाकले होते। आता तो प्रयत्न आपण लावू शकत नाही, परंतु जे काही संरक्षण मुलीला पाहिजे मुलीच्या बाजूनेच सरकार उभं असेल, उद्धवजी ठाकरे उभे असतील। तुम्हाला प्रश्न विचारताना तुम्हाला वाटतं की तुम्हाला काही आमचा इतिहास आणि काम काही माहिती आहे की नाही, शंका वाटतं। याचं कारण असं की अनेक प्रकारांच्या मध्ये कोण कोणाचं काय असेल, या सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा नाचना काळ झालं होतं, त्यावेळेला असे आरोप केले जात होते, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना देण्याचं काम फक्त मी स्वतः पाठपुरावा करून सरकारी वकिलांच्या मदतीने केलेलं आहे। अशा वेळेला कोणी तिथे असतं तरी त्या मुलीला संरक्षण योग्य तो न्याय मिळेल याची मला खात्री आहे। दुसरं की अशा पद्धतीने सरकारची प्रतिमा मलिन करायची आणि त्याची राजकारण आणायचं, हे म्हणजे खरं सांगायचं एक वाक्यात सांगायचं झालं तर पूर्वीच्या इतिहासामध्ये आनंदबाई ज्या होत्या, ज्यांनी युद्धाचा मा केला आणि त्याच्या जागी मारावे केलं, अशा पद्धतीने गाड्यांचं राजकारण चालवणारे लोक राजकारण चालवतात। नीलमताईंचा आवाज आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकत नाहीये, पण महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि यानंतर बाळाला जन्म दिल्यानंतर ही सगळी घटना उघड झाली आणि बाळाला मुंबईमध्ये एका कुटुंबाला दत्तक दिल्याची माहिती सगळी समोर येते आणि बाळ दत्तक घेताना पैसे घेतले असा देखील एक धक्कादायक प्रकार या सगळ्यातून समोर येतोय अशी माहिती कळते। या सगळ्यांवर आता गुन्हा दाखल झालाय, काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते। किरण मोहिते आता आपल्या सोबत आहेत। किरण, मगाशी जसं तुम्ही सांगत होता, आतापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि बाकी अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी कशा रीतीने पथकं काम करतायत? नक्कीच रेणुका, याच्यामध्ये जे 2 आरोपी आहेत ज्यांनी मुलीवरती अत्याचार केला, त्यांना तत्काळ पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ त्या दोघांनाही अटक केली। त्यानंतर त्या दोघांच्या तपासामध्ये जे काही नावं आली त्याच्यामध्ये जे DM बावळेकर यांचे 2ही पुत्र आहेत, योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर, यांनाही आता पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये तर 4घांना पोलिसांनी अटक केलेली आहे, तरी उर्वरित जे 9 जण आहेत त्यांचा आता तपास सुरू आहे। त्यासाठी सातारा पोलिसांनी वेगवेगळी पथकं केलेली आहेत। ज्या ठिकाणी ते सापडू शकतात त्या ठिकाणी पथकं जे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहे। मात्र साताऱ्यातील जे शिवसेनेचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या प्रकरणाकडे आता कशा प्रकारे पाहतायत आणि याच्यावर काय आदेश देतात या
किरणचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाहीये, पण तो ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती देखील कळते। आणि आपण बघतोय महाबळेश्वर मधला हा अत्यंत धक्कादायक आणि निर्घृण प्रकारच आपल्याला म्हणावा लागणार आहे। या बाळाला त्यानंतर दत्तक दिल्याचा प्रकार देखील आता समोर येतोय, पण हा नेमका व्यवहार होता का? एक प्रकारे हे सगळं प्रकरण लपवण्यासाठी या नेक्ससमध्ये नेमकं कोण कोण सहभागी होतं या सगळ्याचा उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे महिला किती सुरक्षित असा प्रश्न आता समोर येतोय। असाच प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, कारण बाळाला जन्म दिल्यानंतर ही मुलगी गर्भवती होती असं देखील म्हटलं, अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा समोर होताना आपल्याला दिसतोय। आणि आता जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे 13 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय आणि आरोपींमध्ये एका नेत्याच्या देखील 2 मुलांचा समावेश अशी माहिती आमचे प्रतिनिधी देत आहेत। आणि या संदर्भात गृहराज्यमंत्री ग्रामीण विभागाचे शंभूराज देसाई यांचा देखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सध्या तरी त्यांचा फोन लाईनवर ते सध्या उपलब्ध नाही, त्यांचा फोन लागत नाही। आणि त्याच्यामुळे या संदर्भात जी प्रतिक्रिया सरकारकडून अपेक्षित आहे किंवा या संदर्भात काही कारवाई होताना दिसते का, मुख्यत्वे साताऱ्याकडून याबद्दलची अपेक्षा होती, पण त्यांचा फोन सध्या उपलब्ध नसल्याची माहिती देखील आमच्या वृत्त विभागाकडून मिळते। आणि आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी सातारा महाबळेश्वरमधून आलेली। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि अक्षरशः ज्याचा म्हणजे एक प्रकारे अत्याचार झाले हा तर वेगळा मुद्दा, आणि त्याच्यानंतर पुन्हा बाळाला विकत देण्याचा किंवा एक प्रकारे दत्तक करण्यासाठीचा एक बॉन्ड देखील लिहिण्यात आला होता। म्हणजे हा सगळा एक प्रकार आपण म्हणू शकतो की व्यापार करून टाकला असंच म्हणायला हवं। एकीकडे अत्याचार लपवण्यासाठी, त्याच्यावर पांघरूण घालण्यासाठी, त्यानंतर बाळाचा देखील सौदा। रेणुका, नक्कीच सिक्वेन्स ऑफ क्राईम आहे। केवळ एक गुन्हा आहे असं नाही। या मुलीवरती आधीच अल्पवयीन असलेल्या मुलीवरती बलात्कार करण्यात आला, त्यानंतर ती मुलगी गरोदर राहिल्यावरती तिची घरीच डिलिव्हरी करण्यात आली। हे सगळं झाल्यानंतर याच्यावरती मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो आहे तो झाला। आणि हे सगळं करताना मात्र त्यांना लेजिटिमेट करावं असं वाटलं। उद्या ज्या कुटुंबाला बाळ देणार आहे त्यांनी ते परत आणून देऊ नये म्हणून त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत ज्याला शब्द नाही आहेत इतक्या हीन थराच्या या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये पैसे कमवायचे जर उद्देश असेल, राजकीय पुढारी आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत हा भाग जर वेगळा, शिवसेनेशी संबंधित हे दोन्ही राजकीय पुढारी असल्याचं कळतंय। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ती गरोदर राहिल्यावरती तिची घरात प्रसूती करणं आणि ही जन्मलेलं बाळ जे त्याची विक्री कुठेतरी करणं, या अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या पातळीला गेलेत। इतके गंभीर गुन्हे घडल्यानंतरही त्यातून जे बाळ जन्माला येतं त्याची विक्री करावी वाटणं यासारखा संताप आणणारा दुसरा प्रकार नाही आहे। आणि त्यातही हे बाळ देण्यापूर्वी त्याची पूजा करावी, बॉन्ड लिहून घ्यावा, या सगळ्या गोष्टी ज्यांना सुचतात त्यांना पहिली गोष्ट ही बेकायदा आहे किंवा एखाद्या मुलीवरती अत्याचार झालेत, बलात्कार झालेत, अल्पवयीन ती मुलगी आहे, तिच्या भावभावनांशी काहीच त्यांना वाटलं नाही या सगळ्या प्रक्रियेचं। ज्यांनी हे मूल होऊ दिलं किंवा मूल जन्माला अगदी खरं आहे वैभव, अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजयाताई रहाटकर आता आपल्या सोबत आहेत। विजयाताई, बातमी देताना पण त्रास होतो, इतकी भयंकर सगळी घटना आहे, तुमची प्रतिक्रिया, तुमच्यापर्यंत या बातमीविषयी काही तपशील आणखीन पोहोचू शकलाय का? मला आता तुमच्या माध्यमातून ही बातमी कळते आहे आणि ऐकून नुसतं संताप होतोय की काय चाललंय राज्यामध्ये। रोज नवीन नवीन प्रकार समोर येतात। आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड महिलांच्या अत्याचाराचे मोठे प्रकरण घडले। कालचा खूप मोठा डोंबिवलीमधला भयंकर प्रकार समोर आला आणि आज महाबळेश्वरचा येतोय आणि हा तर प्रकार खूप भयंकर आहे। म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिला बाळ होणं, बलात्कार होणं, त्या बाळाची विक्री करणं, त्या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सगळ्या कायद्यांचे किती भंग करता आहात। आणि माननीय मुख्यमंत्री या विषयावर एक सकार शब्द काढत नाहीत, बघत नाहीत। शक्ती कायदा कागदावर राहतो, मंत्री सगळे जे आहेत ते सगळे आघाडीवर आहेत अशा सगळ्या गोष्टींना सपोर्ट करण्याकरता। राज्यातल्या जनतेनं जायचं कुठं? त्यामुळे हे सगळं प्रकरण फार भयंकर आहे। मला माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही आता तरी घराबाहेर पडलं पाहिजे। तुम्हाला जर राज्यपालांनी नुसतं आवाहन केलं की तुम्ही एक अधिवेशन घ्या तर तुम्हाला राग येतो। तुम्ही इतर राज्यांचे सगळे उदाहरणं देतात की इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, पण मुख्यमंत्री महोदय तुम्ही तर तिथल्या या राज्याचे मुख्यमंत्री आहात ना,
त्या सगळ्या जनतेचे पालनहार आहात. तुम्ही घराबाहेर पडलं पाहिजे, तुम्ही अधिवेशन घेतलं पाहिजे आणि शक्ती कायदा ताबडतोबीने संमत केला पाहिजे. महिला आयोगाला सुद्धा अध्यक्ष दिली पाहिजे. या सगळ्या प्रकरणाला कोण कंट्रोल करणार? विजयताई, त्याच मुद्द्याकडे येत होते, कारण हे महत्त्वाचं पद तुम्ही देखील भूषवलेलं आहे आणि या पदाची उपयुक्तता देखील तुम्ही निश्चितच जाणून आहात. तुम्हाला असं वाटतं की शक्ती कायदा असणं हा एक मुद्दा, त्याचबरोबर दुसरा मुद्दा महिला आयोगाला अध्यक्ष नसणं, हे दोन्ही मुद्दे, या सगळ्या मुद्दे आणि त्याचबरोबर महिला सुरक्षा या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर होतोय असं म्हणायचं? अजिबातच होत नाहीये. मला तुम्ही सांगा, जर महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत तर त्याबद्दल बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही महिलांच्या अन्याय अत्याचाराबद्दल बोलायचं नाही, जर बोललं नाही तर मग राजकारण होत नाही आणि बोललं तर राजकारण होतं, असं कसं म्हणता येईल? हा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राजकारणाच्या खूप पलीकडचा आहे, संवेदनशीलतेचा आहे, तिच्या सुरक्षिततेचा आहे, हा तिच्या सन्मानाचा पण आहे. आणि तिच्या सन्मानाकरता तुम्ही व्यक्त झालं पाहिजे, तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. सरकार जेव्हा आलं तेव्हा सरकारनं म्हटलं होतं आम्ही 10 दिवसात शक्ती कायदा आणतो म्हणून. किती दिवस झाले, किती वर्ष गेले? आयोगाला गेल्या कित्येक वर्षांपासून, 1.5 वर्षापासून अध्यक्ष नाहीये. ही नियुक्ती नको करायला. मी तुम्हाला एकच सांगते की या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये महिला इतक्या हैराण होत्या. आयोग जागेवर नाही, आयोगाला कोणी वाली नाहीये. महिलांनी कोणाकडे जायचं म्हणाला? अगदी खरं आहे, कारण अशा वेळेला महिलांनी दाद कुठे मागायचे असा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न देखील यामध्ये उपस्थित होतो. आणि या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं देखील वेगवेगळ्या वेळेला या सगळ्या अत्याचारांचं गांभीर्य आणि त्याप्रमाणे किती जण यामध्ये अडकलेले आहेत आणि कशा प्रकारे स्त्रिया नाडल्या जातात हा प्रश्न देखील उपस्थित केलेला होता. अत्यंत निर्घृण प्रकार आपण बघितलाय सध्या महाबळेश्वर मधला अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार कधी थांबणार काला देखील आपण डोंबिवलीतला प्रकार बघितला होता आणि यानंतर महाबळेश्वर मधला देखील प्रकार आता समोर आलेला आहे. या महिला अत्याचारांना राज्य अक्षरशः हादरून गेलेलं आहे आणि इथे तर फक्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इथेच ही क्रूरता संपलेली नाही तर यापुढे या अत्याचारातून जन्मलेल्या बाळाचा देखील व्यवहार करण्याची नराधम प्रवृत्ती किंवा विकृतीच या सगळ्यांमध्ये आहे का असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतोय. त्यामुळे शक्ती कायदा कधी येणार, त्याचबरोबर महिला आयोगाला अध्यक्ष कधी नेमला जाणार, राज्यातल्या महिलांचे प्रश्न जे कोरोना काळापासून त्या आधीपेक्षा आणि नंतर कोरोना काळात वाढलेले आहेत, त्यांना अनेकदा हिंसेला सामोरं जावं लागलंय, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार, राज्य सरकार यासाठी काही करतंय का असे प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या विजयताई आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की निदान एवढ्या सगळ्या गंभीर घटना घडलेल्या असताना जेव्हा घरातली स्त्री सुरक्षित नाही तेव्हा तरी तुम्ही घराबाहेर पडा, अशी उपहासात्मक टीका देखील आता विजयताईंनी केलेली आहे. पुन्हा एकदा वैभवकडे आपण जातोय. वैभव, आपण बघतोय की प्रतिक्रिया देखील आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्याचं गांभीर्य किती आहे, म्हणजे आणखीन डिटेल किंवा आणखीन काही तपशील या सगळ्याचा मिळू शकलाय? मगाशी फोनमुळे तुमच्याकडे जास्त येऊ शकले नव्हते. रेणुका, यामध्ये टप्पे जे आहेत ते टप्पे लक्षात घ्यावे लागतील. या मुलीवरती अत्याचार झालाय, केवळ एकदाच नाही, मल्टिपल विक्टिमायझेशन या मुलीचं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ती पीडित आहे, केवळ एकदाच ती पीडित आहे म्हणून तिच्यावरती वारंवार अत्याचार झालाय. तो एका बाजूने झालाय तो बलात्कार, इतर वेळी तिला ते मूल ठेवणे किंवा ती गरोदर राहणं, त्यानंतरच्या इतर प्रक्रिया या सगळ्या लपवून ठेवणं, आता तिची जी प्रसूती करण्यात आली आहे ती जबरदस्तीनं करण्यात आली आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल. जर तसं करण्यात आलं हे बाहेर कुणाला कळू नये म्हणून, तर ज्यांचा याच्यामध्ये सहभाग होता, या मुलीचे कुणी नातेवाईक त्याच्यामध्ये सहभागी आहेत का, अगदी आईवडील जरी असतील तरी त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी करायला हवं. कारण जे बाळ जन्मलं आहे या बाळाची इलिगल कस्टडी त्यांनी आणखी कुणाला तरी दिली आहे. ते देण्यासाठी ज्यांनी हा सगळा व्यवहार मांडला त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी. 13 जणांवरती गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते. जे मध्यस्थ होते ज्यांनी या बाळाची विक्री करायचा प्रयत्न केला ते फरार आहेत 9 जण. हे सगळं होत असताना या मुलीचा जो गर्भ राहिलेला होता त्यानंतरच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुटुंबातल्या कुणाचाही जर ते लपवण्याच्या हेतूनं तिचं डबल विक्टिमायझेशन केलं गेलं असेल, तिची लपवून जबरदस्तीने जर प्रसूती करून घेण्यात आलेली असेल घरामध्ये, तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पोलीस या प्रकरणामध्ये तशा पद्धतीनं पाहतात का हे महत्त्वाचं आहे. याचं कारण कुटुंबीय जरी असतील, गांभीर्य कितपत आहे आणि याच्यावर काही राजकीय दबाव तर नाही ना, असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. वैभव, या बातमीसह आपण इतरही बातम्यांसह पुन्हा एकदा भेटत राहणार आहोत. तुर्तास या बातमीच्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या मोहिमेबद्दल आणि अनेक प्रश्न सातत्यानं कोरोनाबद्दल उपस्थित होतात किंवा त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर आपण सगळेच जण करत असतो, पण सॅनिटायझर हानिकारक आहे का किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतायत का, लसीकरण तुम्हाला कोरोनाची लागण करू शकतं का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण एका फोन लाईनवर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. संजीवनी या उपक्रमाबद्दल सध्या आपण बोलतोय. संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ आणि संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन त्यासाठी आता सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 797777 3753 या क्रमांकावर तुम्हाला असलेल्या प्रश्न व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला त्याची त्वरित उत्तरं मिळू शकतील. ही माहिती पूर्णपणे क्रॉस चेक केलेली असणार आहे, त्यामुळे वाट न पाहता कोरोनाबद्दलचे तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि याची उत्तरं तुम्हाला निश्चितच या नंबरवर मिळू शकतील. नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 797777 3753. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोक.